हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अनया बोलून झाली तेव्हा सोहेल आपल्या जागेवरून उठत म्हणाला, तरीही मी स्वतः या गोष्टीचा तपास करणार आहे. मला खात्री आहे की ही गोष्ट कोणीतरी जाणून बुजून केली आहे आणि ज्यानेही हे केले तो सोहेल मित्तलपासून वाचणार नाही. आत्ता तरी तू शांतपणे आराम कर. थोड्याच वेळात नोकराणी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येईल. ते खाल्ल्यावर मला सांग, मी तुला औषध देईन. आणि या जळलेल्या खुणेकडे लक्षही देऊ नकोस. मी उत्तमातला उत्तम डॉक्टर बोलावून ही खून कायमची नाहीशी करून टाकेन. तुझ्या शरीरावर कुठलीच खून उरणार नाही. आणि हा माझा तुला शब्द आहे. सोहेलच्या बोलण्यावर अनया तोंड वाकडं करत म्हणाली, जर तुला माझी एवढी काळजी आहे तर सरळ का नाही सांगत की तुला माझ्यावर प्रेम नाही? माझा अर्थ किमान हे तरी सांग की माझ्यासोबत राहून तुला छान वाटतं. हे ऐकता सोहेलने हाताने कपाळावर थाप मारली. या वेळेलाही ही मुलगी फ्लर्ट करणं बंद करत नव्हती. तो तिला दुर्लक्षित करत तिथून निघू लागला. तेवढ्यात टेबलवर ठेवलेला अनयाचा फोन वाजला. स्क्रीनवर अविनाश नाव पाहताच सोहेलने डोळे निमुळते केले. अनयाला काहीही न सांगता त्याने फोन उचलून स्क्रीनकडे पाहू लागला. अनयाला कल्पनाही नव्हती की कोणाचा कॉल आहे, पण सोहेलचे बदललेले एक्सप्रेशन पाहून तिला अंदाज आला, नक्कीच अविनाशचाच असेल. हे समजताच ती घाईने बेडवरून खाली उतरू लागली. पण सोहेलने हात पुढे करून तिला थांबवत कठोर आवाजात म्हणाला, जिथे आहेस तिथेच शांत बस. सोहेलच्या आवाजाने अनया जागचीच तबकली. तोपर्यंत सोहेलने कॉल उचलून स्पीकरवर ठेवला. फोन उचलताच समोरून अविनाश उत्साहाने म्हणाला, अनया, तू कुठे आहेस? अंदाज लाव मी कुठे येतोय. तुला विश्वास बसणार नाही, पण मी तुला भेटायला मुंबईला येतोय. आणि आता तर मी इथेच राहणार आहे, कारण माझ्या कंपनीने एक मोठ्या कंपनीसोबत पार्टनरशिप केली आहे. कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यामुळे मला माझी शाखा मुंबईत करायची आहे, म्हणून मी उद्याच मुंबईला येतोय. आणि हो, तुला भेटल्यावर खूप बोलायचं आहे. तू माझ्यापासून इतकं का लपवत आहेस? मला सांगितलं असतंस तर काय बिघडलं असतं? असो, उद्या तू मला भेटणार ना? मी संध्याकाळपर्यंत पोहोचेन. अविनाश बोलतच राहिला, पण तिकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्यावर पुन्हा म्हणाला, अनया, काही बोलत का नाहीयेस? मी विचारतोय, तू मला भेटणार का? नकार देऊ नकोस. मला तुला भेटायलाच पाहिजे. हे ऐकून आत्तापर्यंत शांतपणे सोहेलकडे पाहत बसलेली अनया बेडवरून खाली उतरून झटकन त्याच्याकडे आली आणि त्याच्या हातातून फोन घेऊन हसत म्हणाली, हो, मी तुला भेटेन. तू मुंबईत आलास की मला कळव. मी तुला एअरपोर्टवर रिसीव्ह करायला येईन. आणि त्यानंतर हे ऐकताच अविनाश आनंदाने म्हणाला, खरंच? मग ठरलं. उद्या संध्याकाळची माझी फ्लाईट आहे. तू आली नाहीस तरी मला पत्ता सांग, मी स्वतः येईन. तुला त्रास होऊ नये म्हणून काळजी घे. बरं, चल, आत्ता फोन ठेवतो, पॅकिंग करायची आहे. असं म्हणत अविनाशने कॉल कट केला. फोन कट झाल्यावर अनयाने फोन टेबलवर ठेवला आणि रोषाने सोहेलकडे पाहू लागली, जसं की माझा फोन उचलायची तुझी हिंमत कशी झाली? सोहेल तिचे भाव समजून गेला होता, म्हणूनच तो दात खरवडत संतापाने म्हणाला, तुझी ही अवस्था असताना तू त्याला रिसीव्ह करायला जाणार? अजिबात नाही. कुठेही जाण्याची गरज नाही. शांतपणे घरी बस. आणि त्यानंतर त्यावर अनया भडकत म्हणाली, तू कोण होता मला सांगणारा? विसरू नकोस, आता तुझा माझ्यावर काहीही हक्क नाही. तूच म्हणालास ना की तू मला घटस्फोट देणार आहेस. मग मी तुला सोडून अविनाश सोबत राहू इच्छित आहे. यात तुला काय प्रॉब्लेम? हेच तर तुला हवं होतं ना, मग एवढी चिडचिड कशाची? अनयाच्या शब्दांनी सोहेल चिडला होता, पण अचानक त्याचा संताप एका क्षणात नाहीसा झाला. जणू तो स्वतःशीच लढत होता. त्याला काय इतकं लागून जातंय? तोच तर अनयाला आपल्या आयुष्यातून दूर सारू पाहत होता.
सोहेल अनयाशी फक्त खोटं बोलत होता. खरं तर त्याला कोणाशीही लग्न करायचंच नव्हतं. त्याचा एकच हेतू होता, अनयाला कायमचं आपल्या आयुष्यातून, आपल्या घरातून दूर करणं. पण अविनाश जेव्हा जेव्हा अनयाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता, तिला बोलण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा सोहेलचे रक्तच जणू उकळून वर येत होतं. विशेषतः पंजाबमध्ये कबीरने सांगितलेली ती गोष्ट आठवताच त्याचा राग आणखीनच वाढत होता. कबीर म्हणाला होता, पहिल्यांदा अविनाशला पाहिलं तेव्हाच त्याला वाटलं होतं की जर अनया आणि सोहेलचं लग्न झालं नसतं तर आज अनया आणि अविनाशचं लग्न झालं असतं. हे आठवताच सोहेलने रागाने मूठ आवळली आणि अनयाकडे पाहत कठोर आवाजात म्हणाला, ऐक, अजून आपला घटस्फोट झालेला नाही, म्हणजे तू अजूनही माझी पत्नीच आहेस आणि पतीची परवानगी नसताना तू कुठेच जाणार नाहीस हे स्पष्ट आहे. सोहेल तिला माझी पत्नी म्हणत होता. हे ऐकून अनया आतून खूप खुश झाली. ती मुद्दाम सोहेलला जळवायचा प्रयत्न करत होती आणि तिच्या चेहऱ्यावरून ते अगदी स्पष्ट दिसत होतं. अविनाश सोबत जाण्याचा विषय काढून ती सोहेलला त्याच्या भावना जाणवून द्यायचा प्रयत्न करत होती. तिने डोळे निमुळते करत हसतच म्हटलं, तुम्ही तर नक्कीच घटस्फोट घेणार ना? तर मग मी आज अविनाश सोबत जाऊ किंवा घटस्फोटानंतर दोन्ही सारखंच ना? अविनाश सोबत जाण्याचा तिचा हा सततचा उल्लेख सोहेलला सहन होत नव्हता. तो तोंड वाकडं करत उठला आणि निघता निघता म्हणाला, तू कुठेही जाणार नाहीस. जर घराबाहेर पाय टाकलास ना तर माझ्यासारखा वाईट कोणी नसेल. आणि तुझ्या अविनाशची काळजी करू नकोस. ड्रायव्हरला पाठवतो, तो त्याला घेऊन येईल आणि त्यानंतर तू इथेच बसून राहा. हे बोलून सोहेल तावातावाने निघून गेला. सोहेल गेल्यावर अनया मिश्किलपणे हसली आणि स्वतःशीच म्हणाली, वाह, अविनाशाला आणि सोहेलचा हा काय बदल. त्याला खरंच जळतंय का? जर तसं असेल तर कदाचित मला अविनाशची मदत घ्यायला हवी. सोहेलला परत मिळवायचं असेल तर हीच संधी आहे. मी त्याच्यावर प्रेम करते आणि अंजलीच्या हातात त्याला कसं सोडून देऊ? नाही, आधी अंजलीचं काहीतरी करायला हवं. आणि त्यासाठी मला माझ्या भावाची मदत लागेल. हे ठरवताच अनयाने पटकन फोन काढला आणि कबीरला कॉल करू लागली. त्याच वेळी दुसरीकडे कबीर इशिताला घेऊन एका खूपच आलिशान 7 तारांकित हॉटेलमध्ये आला होता. इशिताने हॉटेल जवळून पाहिलं आणि ती अक्षरशः थक्क झाली. सर्व कर्मचारी कबीरला मोठ्या मानाने सलाम करत होते. जणू ते सारे त्याला ओळखतच होते. खरं तर ते खरंच होतं, कारण कबीर या हॉटेलचा नियमित ग्राहक होता. इतकंच नाही तर त्याने स्वतःसाठी एक VIP रूम कायमची बुक केलेली होती. इशिता इतकी आनंदी दिसत होती की कबीर स्वतःही हसू आवरेना. तो म्हणाला, कशी वाटली जागा? मी इथे खूप वेळा आलोय. जेव्हा जेव्हा माझ्या मीटिंग असतात तेव्हा मी इथेच थांबतो आणि त्यानंतर इथे मला शांतता वाटते, सुकून मिळतो आणि आज तू सोबत आहेस, त्यामुळे कदाचित त्याहूनही जास्त सुकून मिळेल. कबीरच्या शब्दांनी इशिता, जी काही क्षण आधीपर्यंत हॉटेलमध्ये हरवून गेली होती, अचानक सौम्यपणे त्याच्याकडे पाहत म्हणाली, खरंच खूप छान जागा आहे. मला खूप आवडली. चला ना, काही ऑर्डर करू. मला ही भूक लागली आहे आणि खाता खाता आपण थोडं बोलूही शकतो. घरी तर नीट वेळच मिळत नाही आपल्याला. आणि त्यानंतर हे म्हणत इशिताने त्याचा हात पकडला
आणि त्याला टेबलकडे घेऊन जाऊ लागली. पण तेवढ्यात मॅनेजरने तिला थांबवत म्हटलं, मॅडम, सरसाठी VIP रूम आधीच तयार आहे, तुम्ही तिकडे या. मॅनेजरचं बोलणं ऐकून इशिताने कबीरकडे पाहिलं आणि कबीर इशिताला घेऊन VIP रूमच्या दिशेने निघाला. VIP रूममध्ये पोहोचताच इशिताच्या नजरेसमोर भिंतीवर कबीरचे फोटो लागलेले दिसले. असं दिसत होतं की हे फोटो त्या वेळचे आहेत जेव्हा कबीर येथे मीटिंगसाठी येत असे. इशिता इतकी विचित्र वागते आहे हे पाहून कबीरला देखील आश्चर्य वाटत होतं, कारण तो इशिताला यापेक्षा मोठ्या ठिकाणी घेऊन गेला होता आणि कधीही इशिताने असं रिॲक्शन दिलं नव्हतं. उलट ती शांतपणे, समजूतदारपणे त्याच्यासोबत वागत असे. पण आज ही जागा पाहता जणू ती कबीरला देखील विसरून गेली होती, कारण तिने कबीरचा हात देखील सोडून दिला होता. संपूर्ण रूम पाहून झाल्यावर इशिता कबीरकडे पाहत म्हणाली, मला फार भूक लागली आहे, मी जेवण ऑर्डर करते. तुम्हाला काय खायचं आहे ते मला सांगा, मी ऑर्डर देते. आणि त्यानंतर हे म्हणत इशिता सोफ्यावर बसली आणि मेन्यू पाहू लागली. मेन्यूतील इतक्या महागड्या पदार्थांकडे पाहून तिचं तर सगळं काही खावंसं वाटत होतं. तेवढ्यात मॅनेजर स्वतः कबीरची ऑर्डर घ्यायला VIP रूममध्ये आला. मॅनेजरला पाहताच इशिताने त्याला जवळ येण्यासाठी हाताने इशारा केला. मॅनेजरने आधी कबीरकडे पाहिलं. कबीरने हलक्याशा इशाऱ्याने त्याला पुढे जाण्यास सांगितलं. हे पाहून मॅनेजर हसत इशिताकडे जाऊन तिची ऑर्डर घेऊ लागला. इशिताने सर्वात महागडे पदार्थ ऑर्डर करायला सुरुवात केली आणि केलेही. मॅनेजरला माहिती होतं की कबीर इथे आल्यावर साधारण काय ऑर्डर करतो, त्यामुळे त्याला कबीरला विचारण्याची गरज नव्हती. पण इशिताने ज्या प्रमाणात महागडे पदार्थ सांगितले होते ते पाहून त्याचे डोळेही मोठे झाले. तो मनात म्हणत होता, एकटी मुलगी एवढं खाणार कशी? पण तो काही बोलू शकत नव्हता. कबीरनेही इशिताच्या ऑर्डर ऐकल्या आणि त्याच्याही डोळ्यात आश्चर्य भरून आलं. त्याला तो दिवस आठवला जेव्हा तो इशिताला एक खूपच युनिक रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला होता आणि म्हणाला होता, तूच ऑर्डर कर. पण तेव्हा मेन्यूमध्ये महाग पदार्थ पाहून इशिताने काहीही ऑर्डर केलं नव्हतं. उलट कबीरलाच तिच्यासाठी ऑर्डर करावी लागली होती. पण आज तर जणू ती पूर्ण बदलून गेली होती. मॅनेजर ऑर्डर घेऊन निघून गेला. इशिताने एक नजर कबीरकडे पाहिली, जो समोरच्या सोफ्यावर बसला होता. ती लगेच उठून त्याच्या जवळ गेली, त्याच्या बाजूला बसली आणि त्याच्या हाताला हलकेच स्पर्श करत म्हणाली, काय झालं? तुम्ही माझ्यापासून दूर का बसलात? आणि त्यानंतर कबीर तर तिच्याबद्दल विचारातच हरवलेला होता. पण तिच्या तोंडून अचानक तुम ऐकून तो चकित झाला, कारण इशिता कधीच त्याला आप शिवाय दुसऱ्या शब्दात बोलत नसे. आज पहिल्यांदाच तिने त्याला तुम म्हटलं होतं. तो लगेच आश्चर्याने म्हणाला, काय म्हणालीस तू आत्ताच? त्यावेळी कबीरची प्रतिक्रिया पाहून इशिताला अचानक आठवलं की तिने घाईत काय बोलून गेली. ती हलकसं हसत म्हणाली, ओ सॉरी, मी आप म्हणणार होते, पण चुकून तुम निघालं. आणि आपण इतक्या वर्षांपासून एकमेकांना ओळखतो, पण कधी कधी असं होतं. कबीरने हलकी सुस्कारा सोडली आणि त्यानंतर पण तो काही बोलणार इतक्यात त्याच्या फोनवर अनयाचा कॉल आला. कॉल पाहताच कबीर उठला, इशितापासून थोडं दूर गेला आणि कॉल घेतला. हे पाहून इशिता खुश नव्हती. ती रागाने उठली, कबीर जवळ गेली आणि त्याचा फोन हातातून घेत म्हणाली,
हे काय आहे? आपण इथे एकमेकांसोबत वेळ घालवायला आलोय आणि तुम्ही फोनवर बोलताय. तुम्ही माझ्यासोबत बसा. कोणाशी बोलायचं असेल तर घरात जाऊन बोला. आता मला तुम्ही माझ्यासोबत हवेत. इशिताच्या या वागण्याने कबीर थक्क झाला. पहिल्यांदाच ती त्याचा फोन हिसकावत होती आणि कॉल करण्यापासून रोखत होती. इशिता असं कधीच करत नव्हती. कबीरकडे पाहत इशिता हसून म्हणाली, तुम्ही वचन दिलं होतं ना की तुम्ही माझ्यासोबत वेळ घालवाल. मग आता फोन कशाला? मला माहिती आहे काम तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, पण तुम्हीच म्हणाला होता की कामापेक्षा तू माझ्यासाठी जास्त महत्त्वाची आहेस. मग आता माझ्यासोबत नाही बसणार? कबीरने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, अनयाचा कॉल होता. काही तर महत्त्वाची गोष्ट असेल म्हणून तिने कॉल केला आहे. नाही तर ती मेसेज करते, तू इथेच बस, मी आत्ताच येतो. हे म्हणत त्याने फोन घेतला आणि VIP रूमच्या बाहेर निघून गेला. इशिता नाराज होऊन परत बसली. तिचं मन कबीरसोबत वेळ घालवण्याचं होतं, पण कबीर होता की जणू जाणून बुजून तिच्यापासून दूर जात होता. बाहेर येताच कबीरने अनयाला कॉल केला. अनयाने लगेच फोन उचलला. कबीर चिंतेने म्हणाला, काय झालं? कुठली अडचण आहे का? तू यावेळी कॉल केलास? आणि त्यावेळी अनया नाराज आवाजात म्हणाली, हो भाऊ, मला तुमची मदत हवी आहे. सोहेलच्या घरात अंजली नावाची जी मुलगी असते ना, तिने मला मारण्याचा प्रयत्न केला. किचनमध्ये जाणीवपूर्वक मला पाठवलं जेणेकरून मी गॅस ऑन करीन आणि माझा जीव जाईल. आज मी थोडक्यात वाचले. सोहेल वेळेत आला नसता तर मी जिवंतच राहिले नसते. आणि त्यानंतर कबीरच्या डोळ्यात संताप दाटून आला. तो दात चावून म्हणाला, इतकी घाणेरडी कृती करत आहे ती, मग तू सोहेलला का सांगत नाहीस? अनया खट्टू होत म्हणाली, काय सांगू त्याला? तो अंजलीवर पट्टी बांधून बसला आहे. मी आधीही सांगितलंय की अंजली आपल्यात फूट पाडते, पण त्याला वाटतंय मी खोटं बोलते. मी सांगणार होते, पण त्याचा काही उपयोगच नाही. तो उलट मला लेक्चर देईल. आणि आता मी थकले आहे भाऊ. मला अंजलीला घरातून बाहेर काढायचं आहे. प्लीज तुम्ही मदत करा. कबीरने खोल श्वास सोडला आणि म्हणाला, मी मदत करीन, यात शंका नाही. अंजलीला धडा शिकवणं माझ्यासाठी काही कठीण नाही. पण विचार कर, जोपर्यंत सोहेलला सत्य कळत नाही तोपर्यंत अंजली घरातून गेली तर याचा काही उपयोग नाही, कारण त्याच्या मनातून अंजली काढता येणार नाही. तुला सोहेलच्या मनातून अंजलीचं नाव पुसावं लागेल. त्याला सिद्ध करावं लागेल की अंजली चांगली मुलगी नाही. कबीर बोलला, पण तू स्वतःच सांग, भविष्यात कधीतरी अंजलीने सोहेलसोबत काही केलं तर तू काय करशील? त्यामुळे काही होण्याआधीच सगळं स्पष्ट करून ठेव. आणि जर सोहेल तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवत नसेल तर अंजलीबद्दल मी स्वतः त्याला सांगू शकतो. तू तिच्याशी इतकं बोलतेस, ते तुला इतकं काही सांगते, मग तिच्या बोलण्याचा तू रेकॉर्ड का नाही काढत? तुझ्याकडे पुरावा राहील आणि तुला अगदी आरामात सोहेल समोर अंजलीचं खरं रूप सिद्ध करता येईल. कबीरचं बोलणं ऐकताच अनयाच्या डोळ्यात चमक आली. तिला असं काही करायला का नाही सुचलं होतं? ती सहज अंजलीचे बोल रेकॉर्ड करून सोहेलला ऐकवू शकली असती. अंजली तर तिला पाहता क्षणीच स्वतःच्या चुकीच्या गोष्टी सांगत फिरत असायची. हे लक्षात येताच अनया आनंदाने म्हणाली, हो भाऊ, तुम्ही अगदी बरोबर म्हणालात. मी हे करू शकते. धन्यवाद इतका चांगला आयडिया दिल्याबद्दल.
आणि अनायाचे शब्द ऐकून कबीर हलकसं हसला आणि म्हणाला, ठीक आहे, आत्ता तरी माझ्या सांगण्याप्रमाणे प्रयत्न कर. नसेल जमलं तर मला फोन कर. आणि हो, स्वतःची काळजी घे. काहीही अडचण आली तर मला नक्की कॉल कर. असं समजू नकोस की मी मदत करणार नाही. तू माझी लहान बहीण आहेस आणि कोणी तुला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर हा कबीर खन्ना त्याला सोडणार नाही. असं म्हणताच कबीरने कॉल कट केला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा आपल्या खोलीत परतला. तिथे पोहोचल्यावर त्याने पाहिलं की इशिता आधीच जेवायला बसली होती आणि तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होत होतं की ती खूप भुकेली होती. इशिता जेवत होती, पण कबीरला पाहताच थांबली आणि हसत म्हणाली, फायनली तुम्ही आलात. मला वाटलं होतं सगळं जेवण मलाच संपवावं लागणार. अनया काय म्हणत होती? इतका वेळ तुम्ही दोघं काय बोलत होतात? कबीर तिच्या शेजारी बसत म्हणाला, काही नाही. तिला थोडी प्रॉब्लेम होती. त्याचं सोल्युशन विचारत होती. पण आता ती ठीक आहे. मी तिला समजावून सांगितलं आहे. तू सांग, इथलं जेवण कसं आहे? पाहता तर आहे की तुला खूप आवडलंय. इशिता हसून म्हणाली, हो, जेवण खूप छान आहे. तुम्ही पण खा ना. खरोखर खूप टेस्टी आहे. कबीर तिला पाहत गंभीरपणे म्हणाला, एक गोष्ट मला समजली नाही. मी आत्ताच अनयाशी बोलून आलो, पण तू विचारलंच नाहीस की ती का कॉल करत होती. आधी तर तू कित्येकदा विचारायचीस की ती ठीक आहे की नाही. आणि त्यावेळी इशिता काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग हलकेच हसून म्हणाली, कारण तुम्ही तिचे भाऊ आहात. मला माहीत आहे की तुम्ही तिची काळजी घेऊ शकता आणि जर तिला काही त्रास असेल तर तुम्ही सांभाळलंच. मला वाटलं मी स्वतःच तिला नंतर फोन करेन. हे ऐकताच कबीरचा मूड आणखी खराब झाला. पहिल्यांदाच त्याला इशितासोबत असूनही तो सुकून ते आपलेपण जाणवत नव्हतं. तो उठला आणि म्हणाला, माझं पोट भरलं आहे. मला घरी जायचं आहे. तू संपवलं असेल तर निघूया. इशिताने टेबलकडे पाहिलं. कबीरने तर एक घासही खाल्ला नव्हता. ती हलकच कुरकुरली. पण तुम्ही काही खाल्लंच नाही. मग कसं कसं काय पोट भरलं असं म्हणू शकता? कबीर कठोर स्वरात म्हणाला, मी म्हटलं ना, पोट भरलं आहे आणि मला घरी जाऊन ऑफिसचं कामही करायचं आहे. म्हणून तू संपवलं असेल तर निघूया. रात्री खूप झाली आहे. आपण घरी कुणालाही सांगितलंही नाही. कबीरचा ताण पाहून इशिता शांतपणे उठली आणि त्याच्यासोबत रेस्टॉरंटच्या बाहेर आली. तिला अजून थोडं बसून जेवायचं होतं, पण कबीर जसा रागात दिसत होता, त्यामुळं त्याच्यासोबत निघणंच तिला योग्य वाटलं. दोघंही गाडीत बसले. संपूर्ण वाटेत इशिता कबीरशी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण कबीरला कुठलाच मूड नव्हता. इशितासोबत असूनही त्याला एक अ, अजनबीची भावना होत होती. त्यामुळे चिडलेल्या अवस्थेत त्याने गाडीचं स्पीड वाढवत घराच्या दिशेने गाडी चालवली.